नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच कलरफुल आणि सुंदर रांगोळी. मिनी बाउल ठेवून घेतला आहे आणि सॉसच्या बॉटलमध्ये कलरची रांगोळी भरून बघा कशी डॉट पाडून घ्यायचे आपल्याला आजूबाजू. खूपच सुंदर आणि खूपच कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. आणि बघा चाळणीने मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला पिवळा अशा पद्धतीने, आणि गोल रिंग किंवा प्लेट ठेवून आपल्याला अजून विरुद्ध कलरने मिनी सॉसच्या बॉटलमध्ये कलर भरून हे बघा टिपके टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही ही नक्कीच ट्राय करा. खूपच सोपी आणि सरळ रांगोळी आहे, कारण कोणालाही येईल अशा मी रांगोळ्या आणते. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. हे बघा रिंग काढून घ्यायची आहे. मिनी पेन्सिल घेतली आहे, सिस पेन्सिल घेतली आहे. पेन्सिलने बघा अशा पद्धतीने मी मध्ये आपल्याला ओढून घ्यायचे ते डॉट बघू शकता. खूपच सोपी रांगोळी आहे. मध्ये आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आणि बाजूलाही आपल्याला त्या पाकळींमध्ये एक एक छोटा छोटा डॉट टाकून घ्यायचा आहे. खूपच आकर्षक आणि सुंदर आपली रांगोळी होणार आहे, कलरफुल. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल रिंग ठेवून घ्यायची आहे. आजूबाजू हाफमध्ये फक्त अर्ध्यामध्येच आपल्याला वेगळा कलर टाकून घ्यायचा आहे. मी अर्धा वेगळा कलर टाकून घेते बघा डॉट, आणि आपल्याला अर्ध्यामध्ये वेगळा डॉट टाकायचे वेगळ्या कलरचे. तुम्हाला रिंग नसेल तर तुम्ही बांगडीही ठेवू शकतात. हातातली बांगडी आपण ठेवूनही अशा पद्धतीने गोल डॉट पाडू शकतो आपण बांगडीचा वापर करून. अशा पद्धतीने बघा रिंग काढून घ्यायची आहे आणि पेन्सिलने मध्ये आपल्याला डॉट सरकवत जायचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. खूपच इझी रांगोळी आहे, कोणालाही येईल अशा पद्धतीने मी रांगोळ्या आणते. हे बघा मध्ये आपल्याला डॉट पाडून थोडंसं पेन्सिलने गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने. वापस त्या लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला गोल रिंग ठेवून हाफमध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. नंतर त्याचा अजून दुसरा कलर आपण टाकणार आहोत डॉट. मी लाल कलर टाकून घेते बघा. असे वेगळे वेगळे कलरचे आपण फ्लावर्स तयार करणार आहोत. हे बघा पेन्सिलने वापस मी मध्ये ढकलत जाते. अशा पद्धतीने आपण वेगळे वेगळे कलर टाकून आजूबाजू खूप सुंदर अशी रांगोळी तयार करणार आहोत. खूपच आकर्षक आणि कोणालाही आवडेल अशी रांगोळी आहे. हे बघा पेन्सिलने गोल करून घ्यायचे. सेम त्या पद्धतीने आपल्याला सगळीकडे असं व्यवस्थित कलर टाकून वेगळे वेगळे कलर टाकून आपल्याला पूर्ण मोठी साईजची रांगोळी तयार करायची आहे कलरफुल. आता मी जांभळा कलर टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कलर बदलत जायचं आहे, नाहीतर एक कलरमध्येही तुम्ही टाकू शकता. खूपच शुभ रांगोळी, एकदा तरी ट्राय करा तुम्ही ही, नक्की तुम्हालाही येईल. सोप्यात सोपी रांगोळी आहे. आपल्या घरगुती सामानाने मी तुम्हाला खूपच साऱ्या रांगोळ्या आणल्या आहेत. घरगुती सामानपासून आपण कशा रांगोळ्या टाकू शकतो, काटेरी चम्मचने किंवा केमिकलच्या बॉटलने. अशा पद्धतीने भरपूर माझे व्हिडिओ आहेत, नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अजून भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रांगोळी व्हिडिओ आणणार आहे. नक्की तुम्ही ही ट्राय करा. असे वेगळे वेगळे कलरने आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचे डॉट. सेम त्या पद्धतीने पिवळा कलर टाकून आपल्याला पेन्सिलने गोल करून घ्यायचे व्यवस्थित असं गोल गोल, आणि मध्ये आपल्याला लाल कलर टाकायचा आहे. खूपच सुंदर अशी बघा आपली रांगोळी तयार होते. कलरफुल कलर कॉम्बिनेशन ही मी दाखवलं आहे की विरुद्ध कलर कसे आहेत बघू शकता तुम्ही. कुठले कुठले आपण विरुद्ध कलर टाकू शकतो. दिवाळीच्या टायमाला किंवा शुभ दिवशीही तुम्ही टाकू शकता रांगोळी. खूपच शुभ रांगोळी आहे, कलरफुल आपली.
पावसाळ्यात थोडेसे कलर ओले झाल्यामुळे गळत नाही, नाहीतर सॉसची बॉटल खूप उपयोगी आहे. नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. त्याच्याने हे सुंदर असे डॉट पडतात, बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला थोडासा रांगोळीचा कलर जो आहे ना, रांगोळी आपली कलरची ती थोडी ओलसर झालेली आहे पावसामुळे, म्हणून गळत नाही. नाहीतर ही बॉटल खूपच यूजफुल आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. कुठलीही गोल रिंग किंवा प्लेट तुम्ही ठेवू शकता. छोटी प्लेट किंवा बांगडी ठेवू शकता. पेनाने किंवा पेन्सिलनेही करू शकता तुम्ही, किंवा बड्सनेही करू शकता मधी, किंवा मार्कर असेल आपला खराब झालेला मार्करनेही करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघा किती सुंदर असली कलरफुल आपली रांगोळी दिसते, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आपल्याला पेन्सिलने गोल करून घ्यायचे, किंवा मार्करही घेऊ शकता तुम्ही, किंवा पेनही घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने पेन्सिलने मध्ये आपल्याला डॉट सरकत जायचं आहे. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे जेल रंगोली, नक्की ट्राय करा. JR रंगोली, JV रंगोली, JS रंगोली, JL रंगोली हे 4 चॅनल आहे. नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावरही माझे सुंदर असे रांगोळीचे व्हिडिओ आहेत, नक्की पहा. हे बघा अशा पद्धतीने जो कॉर्नर आहे त्याला आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे. मी गोल चम्मच घेतला आहे, त्याच्याने मी गोल करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे. फक्त वरच्या टोकाला आपल्याला करायचं आहे. इथंही बोटाने थोडं थोडं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि आपल्याला फेमिकॉलच्या बॉटलने छोटे छोटे डॉट पाडत जायचे आहे. मिनी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे. खाली बॉटल असेल ना आपली फेविकॉलची, तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे. पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहे, बॉटल सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा जो पॉईंट टोक आहे ना, तो थोडा कट करायचा आहे. मग बघा किती इझिली आपले डॉट पडतात. ही बॉटल खूप यूजफुल बॉटल आहे. फेमिकॉलची बॉटल नक्की ट्राय करा, यूजफुल आहे. त्याच्याने अगदी सुंदर सुंदर तुम्ही रांगोळ्या काढू शकता. फक्त आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे, वरचा टोक कट करायचा आहे आणि रांगोळी जी आपण टाकतो ती गाळून टाकायची त्याच्यात. नक्कीच ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. सोप्यात सोपी रांगोळी आहे. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. डॉटही आपण पाडू शकतो. गोल चम्मचने थोडं थोडं आपल्याला गोल करून घ्यायचे. गोल केल्याने बघा गोल व्यवस्थित आपल्याला गोल आकार येतो आणि त्याच्यामध्ये आपण दुसरा कलर टाकू शकतो. व्यवस्थित गोल केल्यानंतर थोडं दाब द्यायचा आहे आणि गोल फिरवायचं आहे. हे बघा इथंही आपण व्हाईट डॉट पाडून घेणार आहोत. इथंही आपण थोडं थोडं दाबून गोल करणार आहोत चम्मचने. मी प्लास्टिकचा चम्मच घेतला आहे, बघू शकता तुम्ही गोल.
इथंही आपण दाबून घेणार आहोत. थोडं थोडं पंच करून घ्यायचं आहे. मध्येही पंच करून दुसरा कलर टाकून घेणार आहोत. अजून पंच करून आपल्याला दुसरा व्हाईट कलर टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण जांभळा कलर टाकून घेणार आहोत. खूपच इझी रांगोळी, नक्की ट्राय करा तुम्ही हे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत कमेंट करायला विसरू नका. आणि फेविकॉलची बॉटल, ही सॉसची बॉटल नक्की यूज करा. यूजफुल बॉटल आहे. तुम्ही ही नक्कीच एकदा तरी ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. सुंदर सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे शिकण्यासाठी. इझिली कोणालाही येईल अशा रांगोळ्या आणणार आहे. धन्यवाद. हे बघा, मी हा सामान यूज केला आहे, बघू शकता तुम्ही. पेन्सिल, गोल्ड रिंग, प्लास्टिकचा चम्मच, बाऊल, फेविकॉलची बॉटल, चाळण, आपली चहाची गाळणी आणि सॉसची बॉटल बघू शकता. मी तुम्हाला दाखवलं आहे कुठला सामान मी यूज केला आहे.